राष्ट्रीय स्वयंसेवक संस्था म्हणजे भाजपची मातृसंस्था. स्वयंसेवक कार्यकर्ते घडवणारी शाळा. मूळ भाजपवाल्यांची जडणघडण झाली ती प्रामुख्याने संघातून. परंतु संघ व भाजप नेतृत्वामध्ये सुप्त संघर्ष असल्याचं अनेक वेळा बोललं जातं. याबाबतचं सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान ताजं आहे. संघामुळेच भाजपला चांगले दिवस आले असं भागवत यांनी म्हटलं. खरं तर 1980 मध्ये भाजपचे केवळ 2 खासदार होते. अनेक राज्यामध्ये पक्ष औषधाला सुद्धा नव्हता. मात्र हळूहळू भाजपने हातपाय पसरायला सुरुवात केली. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व पुढे आलं आणि राजकारणाचा सगळा पोत बदलला. मागच्या 10-12 वर्षात संपूर्ण देशभरात भाजपच्या विजयाचा डंका वाजला. हे सगळं केवळ संघामुळे झालं का? RSSमुळं भाजपला सोन्याचे दिवस आले का? नेमकं तथ्य काय आहे आणि सत्य काय आहे हे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. 1925 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. डॉक्टर केशव बळीराम हेगडेवार हे संघाचे पहिले सरसंघचालक. अनेक संकटे झेलत टक्के टोनपे खात संघाची वाटचाल होत राहिली. आधी जनसंघ, मग भारतीय जनता पक्ष या माध्यमातून संघ राजकारणात पडद्याआडून काम करत राहिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सांस्कृतिक संघटना असाच संघाचा अनेक वर्ष दावा होता. मात्र अलीकडच्या काही वर्षांमध्ये संघ स्वयंसेवक उघडपणे प्रचारामध्ये सक्रिय दिसून आले. 2014च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांना भाजपकडून पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. गुजरातचे मुख्यमंत्री असलेले मोदी हे भाजपचा आक्रमक व हिंदुत्ववादी चेहरा म्हणून ओळखले जात. त्यामुळे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून मोदी यांचं नाव जाहीर करावं असा सल्ला संघाने दिला. त्यानुसार मोदी यांचं नाव पुढे करण्यात आलं. निवडणूक प्रचारात मोदी यांनी काँग्रेस विरोधात रान उठवलं. जनतेने त्यांच्या आव्हानाला भरभरून प्रतिसाद देत भाजपला सत्ता स्थापनेची संधी दिली. अनेक नेते मोदी लाटेत विक्रमी मतांनी निवडून आले. नंतरच्या प्रत्येक निवडणुकामध्ये भाजपला संघाचे जाळे मोदी व अमित शहा यांची रणनीती या बळावर यश मिळत गेलं. अनेक राज्यामध्ये कमळ फुललं. यामध्ये संघाचा वाटा निश्चितच मोठा होता. मधल्या काळात मात्र आपण संघाच्या मदतीशिवाय जिंकू शकतं असं भाजपला वाटलं. 2024च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी आम्हाला आता निवडणुकीत संघाची गरज नाही असे वक्तव्य केलं. त्यामुळे संघ वर्तुळातील मंडळी नाराज झाली. प्रत्यक्ष निवडणुकीत संविधान बदलावरून काँग्रेसनं निर्माण केलेल्या नॅरेटिव्हला उत्तर देताना भाजपची अक्षरशः दमछाक झाली. काँग्रेस संपली म्हणताना या पक्षानं शतक पार केलं. भाजप सरकार जाता जाता वाचलं. संघानं फारशी सक्रियता न दाखवल्यामुळं भाजपची अशी स्थिती झाली होती असं चर्चा त्यावेळेस आपण ऐकल्या असतील. मात्र त्यानंतर संघ भाजप यांच्यातील संवाद वाढवण्यावर आणखी भर दिला गेला. खरं तर फोडाफोडीमुळं महाराष्ट्रातील जनमत भाजप शिंदे सेनेच्या विरोधात होतं. तरीही ते खेचून आणण्यात भाजपला यश आलं. संघ स्वयंसेवकांची भूमिका त्यात महत्त्वाची होती. वैचारिक बौद्धिक आघाडीवर भाजपच कसा बरोबर आहे हे पटवून देण्याचं काम संघवाल्यांनी केलं. त्यानंतर नगर परिषद, मनपा, ZP प्रत्येक निवडणुकीत पडद्याआडून संघाचं सहकार्य मिळालं. पूर्वी पांढऱ्या मिशांचा संघ म्हणून RSSची हेटाळणी व्हायची. पण प्रयत्नपूर्वक संघानं आपलं सरासरी वय 28 वर्षापर्यंत खाली आणलं. आज संघ हे जगातलं सगळ्यात मोठं संघटन मानलं जातं. संघाचं हे तरुण होणं हेही भाजपच्या पत्त्यावर पडल्याचं दिसून आलं. म्हणून संघामुळे भाजपला आजचे दिन आलं हे मोहन भागवत यांचं विधान पूर्णपणे नाकारता येणार नाही. एकेकाळी सेवा दल स्ट्रॉंग असताना काँग्रेस पक्ष देखील पॉवरफुल होता. पण सेवा दल कमजोर झाला आणि काँग्रेसची घसरण सुरू झाली. हे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. यातून बेस किती महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे संघटन कसं वाढतं हे लक्षात येतं आणि भागवत बोलतात त्यातला अर्थही लक्षात येतो. आता संघानं सगळं केलं तर भाजपनं काहीच केलं नाही का असा प्रश्न पडतो. याचं उत्तर देखील समजून घेतलं पाहिजे. मोदी आणि शहा यांची जोडी गुजरातच्या राजकारणात आधीपासून प्रसिद्ध होती. गुजरातमध्ये 1995 पासून भाजपची सत्ता आहे. मोदी शहा यांनी आजपर्यंत काँग्रेसकडे सत्ता जाऊ दिली नाही. देशात 2014 मध्ये मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचं सरकार आलं. त्यानंतर देशात सर्वदूर पक्षाचा प्रचंड मोठा विस्तार करण्यात या जोडीचा मुख्य वाटा राहिला. जबरदस्त प्रचारतंत्र, ताकदवान यंत्रणा, नॅरेटिव्ह सेट करण्यातील हातखंडा, साम दाम दंड भेद अशी सर्व आयुधं पूर्ण क्षमतेने वापरण्याचे कसब या दोघांच्याकडे आहे. मुख्य म्हणजे मोदी यांनी देशभरात आपलं नेतृत्व प्रस्थापित केलं. त्यामुळे मागच्या 2 टर्म असोत की चालू टर्म असो हे सरकार भाजप सरकार किंवा NDA सरकार म्हणून ओळखलं जात नाही, तर मोदी सरकार म्हणून ओळखलं जातं. फोडा आणि झोडा ही देखील या दोघांच्या राजकारणाची स्टाईल.
मागच्या 10-12 वर्षात भाजपनं काँग्रेसचं अनेक पक्ष फोडून रिकामे केले. अनेक पक्षातील दिग्गज नेते आज भाजपच्या वळसणीला आहेत. त्याकरिता ईडी किंवा अन्य तपास यंत्रणाचाही दबाव तंत्र वापर झाला. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं अनेक नेते फोडले. शिवसेना, राष्ट्रवादीचे तुकडे केले आणि आपली ताकद वाढवली. त्यामुळे पक्षाला चांगले दिवस येण्यामागे या सगळ्या गोष्टीसुद्धा कारणीभूत दिसतात. वास्तविक महाविकास आघाडीतून राष्ट्रवादीला पडून युतीत सहभागी करून घेण्यास संघाचा विरोध होता. पण संघाच्या विरोधानंतरही भाजपनं अजित पवार यांना युतीत सामील करून घेतलं. लोकसभेत त्याचा फटका बसल्याचं बोललं गेलं, पण विधानसभेत 3 पक्षांनी योग्य समन्वय दाखवून मोठा विजय मिळवून दिला. त्यामग भाजप नेतृत्वाची दूरदृष्टी असल्याचं दिसतं. त्याशिवाय लाडकी बहीण, शेतकरी सन्मान योजना यासारख्या कितीतरी योजना, विकास कामं असतील, याचंही भाजपनं प्रश्न वाढवण्यावर हातभार लावला. आजही मोदी हाच भाजपचा प्रमुख चेहरा आहे. यूपीत योगी, महाराष्ट्रात फडणवीस असे राज्यनिहाय अनेक चेहरे पक्षानं घडवले, पण मोदी है तो मुमकिन है ही लाईन महत्त्वाची ठरली. त्यामुळे पुन्हा एकामुळं भाजपला सोन्याचे दिवस आलेले नाहीत. संघाचं जाळं, मोदींचं लोकप्रिय नेतृत्व आणि प्राणपणानं प्रत्येक निवडणूक लढवण्याचा भाजपवाल्यांचा विशेष हाच भाजपच्या याच्याचा फॉर्म्युला आहे. हे सत्य आहे. तटस्थपणानं विश्लेषण केलं तर निष्कर्ष तरी असाच निघतो. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि असेच आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी बोल बिंदासला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.